नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आदिराज वर्ल्डमध्ये। मकर संक्रांत या विषयावर निबंध। मकर संक्रांत हा भारतातील एक प्रमुख सण आहे। दरवर्षी हा सण 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो। फार वर्षापूर्वी संकासूर नावाचा एक राक्षस होता। तो लोकांना फार त्रास देई। त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले। या संक्रांती देवीने संकासूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले। संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात, कारण संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले। संक्रांती दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। मकर संक्रांतीनंतर दिवस मोठे आणि रात्र लहान होतात। मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी असते। भोगी दिवशी विविध भाज्यांची एकत्र भाजी बनवली जाते व तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। सर्वजण एकमेकांना तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणत तिळगुळ वाटतात। या दिवशी लोक पतंग उडवण्याचाही आनंद घेतात। हा सण सर्वांना नवीन उत्साह आणि आनंद देतो। तर विद्यार्थी मित्र हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत राहा आदिराज वर्ल्ड। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।